काय करू देवा, कधी माल लागेन बापा, कधी डोकाचं कर्ज फेडला जाईन. काय डोकं मॅड झालं रे देवा, भगवंता काय खरं नाही. काय झालं अशी नाराज कोण बसले? अहो काय करा, पाय या पराडीला कापूस नाही, लोकांचं कर्ज वावरान साथ दिली तर लोकांचं कर्ज फेडणं होईल. काय करा, डोक्याला टेन्शन आलं. ते फायनान्स वाले तिकडे चक्रा मारतात, घरी नोटिसा पाठवतात की तुमच्या अंगावर लोन आहे. दुसरे फायनान्स वाले, तिसरे फायनान्स वाले, डोकं चिडचिड झालं. काय करा सुचत तुम्हाला नाही. पहिले नाही समजलं का? पहिले काऊन नाही तुम्ही विचार केला असा? अरे असं वाटलं की आता प्रत्येक जण घेते, आपणच घेतो काय, तर त्या असं वाटलं की बस कापसानं साथ दिली, आपल्या वारानं साथ दिली, आपण एका झटक्यात फेकून देऊ, त्याचं कर्ज फेडून टाकू. मग आता काय करता? आता काही ना काही पर्याय काढाच लागेल आपल्याला. डोक्याला टेन्शन आलं सर आता. हम्म. डोकं चिडचिड झालं. आता मी जरा घरी जातो, जरा शांत होतो आता. हा, तू वारात काय पाय थोडंफार काय पाय जायचं, मी जातो घरी आता. बरं जा. चाल बाप, मी जातो बाई घरी. माणूस राग गेला घरी. परत डोक्याला टेन्शन आहे, काय करतात आणि काही नाही. जाऊ दे बाई मला घरी. चाल बाई, जाऊ दे मला पटकन घरी. राग गेले, परत डोक्याला टेन्शन आहे. घरी जाऊन काय करतात आणि काही नाही. जाऊ दे बाई मला. हो, काय झालं तुम्हाला? काय मॅट झाले की काय तुम्ही? हा, असं काऊन करू राहिले? नवी साडी आहे ना ते. हा, कालच आणलेलं पोरानं मी अजून घातली नाही. थांबा, मी तुम्हाला दुसरी साडी आणून देतो. हे घ्या साडी दुसरी. ते सोडा, हे घ्या साडी. हे घ्या तुम्ही साडी आता. हे नवी काळे घेता, पोरानं आणली साडी काल घातली नाही, काही नाही. घ्या हे साडी तुम्ही.